यानंतर आपण जाऊया युद्धभूमीवरती, जिथं इराणला सध्या शत्रू राष्ट्रांनी घेरलंय। अशा परिस्थितीत त्यांचे मित्र कुठे आहेत असा सवाल निर्माण होतोय। अली खामेनींच्या हत्येनं संपूर्ण जगात खळबळ उडालेली आहे। इराणचा आता काय होणार हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे। अशा परिस्थितीत त्यांच्या सोबत त्यांचे मित्र का नाहीत हा सवाल। सर्वोच्च नेत्याचा मृत्यू, मिडल ईस्ट मध्ये युद्धाचा बिगुल। शियापंथीयांना मोठा धक्का, अमेरिका इस्रायल विरोधात पुकारला जिहाद। सैन्य झालं तैनात, शांत बसणार की हल्ला होणार। मध्य पूर्वेच्या राजकारणात एक असा स्फोट झालाय ज्याचे पडसाद सीमेपलीकडेही उमटू लागलेत। अली खामेनी याच्या मृत्यूनं शियापंथीयांवर शोककळा पसरली आहे आणि संतापाचा उद्रेकही झालाय। हा केवळ एका नेत्याचा अंत आहे की सुडाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे? و اومدم اینجا که اینو هم به حکومت خودم نشون بدم، هم به نیروهای قویمون نشون بدم که من پا به پاشون هستم و مردم حضور خودمون رو اعلام کنیم. الان دقیقاً موقعیت ما رو میدونن، همونجوری که رهبرمون وسط جنگ موقعیتش رو میدونستن، موقعیت ما رو هم میدونن. ما حامی این نظامیم، ما این نظام رو دوست داریم، کشورمون رو دوست داریم، جلوشون هم محکم وای میسیم. اومدیم بگیم که هستیم. रेझिस्टन्स फोर्स आता अमेरिका आणि इस्रायलला समोरासमोर भिडणार। जिहादच्या घोषणा प्रत्यक्षात उतरणार। मिडल ईस्ट शांत आहे, ही शांतता तुफान येण्याआधीची आहे का? इराक शिवाय लेबनान आणि येमेनमध्ये कार्यरत शियापंथीय म्हणजेच रेझिस्टन्स ॲक्सिस, ज्यात लोकप्रिय मोबिलायझेशन फोर्सेस हिजाबुल्लाह आणि हुती आता शियापंथीयांच्या सत्ताकाळात झालेल्या बदलांमध्ये कार्यरत दिसून येत आहेत। आता हेच अमेरिका आणि इस्रायल विरोधात संघर्ष पुकारणार का? मध्य पूर्वेचं राजकारण आज अशा वळणावरती आलंय ज्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय, सगळ्या जगाला हादरून सोडलंय। इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या बातमीनं शियापंथीयांमध्ये शोककळा पसरली आहे। त्यासोबतच तीव्र संतापही आहे। ही बातमी केवळ एका नेत्याच्या मृत्यूची नाही, तर एका प्रदेशातील अशांतता आणि भविष्याच्या संघर्षाची सुरुवात आहे। 9 أيام العمر عشناها اليوم، والله العظيم مصيبة عظيمة ورزية، يعني ما أقدر أعبر لك أستاذ على عظم المصيبة. فقد السيد أهارنا، تأذينا، تأثمنا اليوم. نحن اليوم كشيعة أيتام لا حول ولا قوة إلا بالله العلي العظيم، وسيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون والعاقبة للمتقين. खामेनीच्या मृत्यूनंतर आंदोलनाची आग अनेक देशांपर्यंत पोहोचली आहे। पाकिस्तानच्या कराचीमध्ये तीव्र आंदोलनादरम्यान जमावानं अमेरिकन दूतावासाच्या बाहेर जाळपोळ आणि तोडफोड केली। परिस्थिती चिघळल्यावर दूतावासातील अमेरिकन सैन्याच्या जवानांना गर्दीला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला। जगभरात जवळपास 15 ते 20 कोटी शिया मुस्लिम आहेत, म्हणजे एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 10 ते 15%। सर्वात जास्त शियापंथीयांची संख्या इराणमध्ये आहे। इराकमध्येही शियापंथीय बहुसंख्येनं आहेत। याशिवाय अझरबैजान आणि बहरीनमध्येही मोठ्या प्रमाणात शियापंथी आहेत। लेबनान, पाकिस्तान आणि भारतातही कोट्यावधी शिया मुस्लिम राहतात।
अशा परिस्थितीत इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूची बातमी केवळ एका देशापुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण शियापंथीयांना धक्का आणि राजकीय हालचाली वाढवणारं कारण ठरू शकतं. भारतातही अनेक शहरात जाहीर निदर्शनं आणि दुखवटा पाळण्यात आला. मशिदींमध्ये विशेष दुवा करण्यात आली. खामेनींविरोधात लोक रस्त्यावर उतरले. अमेरिका इस्रायल विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर लखनौ आणि काश्मीरच्या अनेक भागात शिया समाजानं रस्त्यावर उतरवून विरोध केला. इराण आणि त्याचे मित्र देश अमेरिका आणि इस्रायल विरोधात युद्ध करणार का, हा आताचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रेजिस्टन्स फ्रंट अमेरिका आणि इस्रायल विरोधात जाहीररित्या संघर्षात उतरणार का? तज्ज्ञांच्या मते खामेनीच्या मृत्यूनंतर शियापंथीयच अधिक ताकदीनं एकत्र येतील आणि त्यामुळे भविष्यात युद्धाची दिशाही बदलू शकते. Israel stands before you today having acted with the United States to confront and stop an existential threat before it became irreversible. The operation targets nuclear infrastructure, ballistic missile sites, the machinery of repression that fuels terror across our region. इराणमध्ये थेट युद्ध हा एकच पर्याय नाही. लेबनानमध्ये हिजाबुल्ला, इराकमध्ये शद अली शाबी आणि येमेनमध्ये हुती संघर्ष वाढू शकतात. समुद्री मार्गावर तणाव आणि सायबर युद्धाची शक्यताही वर्तवण्यात येते. इराण आपल्या सहयोगी नेटवर्कच्या मदतीनं प्रॉक्सी वॉर करू शकतो. लेबननमध्ये हिजाबुल्ला, इराकमध्ये PMF आणि येमेनमध्ये हुतीच्या कारवाया वाढू शकतात. रेजिस्टंट फोर्स अमेरिकेच्या तळांना निशाणा करू शकते. समुद्री मार्गाद्वारे अमेरिकेचं टेन्शन वाढू शकतं. येमेनच्या मदतीनं लाल समुद्रात शिपिंगवर दबाव आणू शकतो. इराण आपल्या मित्र देशांच्या मदतीनं अमेरिका आणि इस्रायल विरोधात सायबर आणि हायब्रिड कारवाया करू शकतो. खामेनी यांच्या मृत्यूनं मिडल ईस्टच्या राजकारणात एक क्रांतिकारी वळण येऊ शकतं. इराणवरील अमेरिका आणि इस्रायलचे घातक हल्ले शियापंथींमध्ये संतापाची भावना निर्माण करतायत आणि काहीच दिवसात याचे परिणाम सगळ्या जगावर दिसून येणार आहेत. एका नेतृत्वाचा अंत बऱ्याचदा विचारधारेला अधिक मजबूत बनवू शकतो. ही आग सीमेच्या पलीकडेही पोहोचली आहे. तेहरान ते बसरा, कराची ते काश्मीर पर्यंत दिसून येणारी ही निदर्शनं त्याचंच प्रत्यय आहे. आता पुढचं पाऊल काय असणार, संयम की थेट भिडणारं, याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. महासत्तांमध्ये वाढणारी दरी, प्रदेशांचं ध्रुवीकरण आणि उसळणाऱ्या भावना, या सर्वांमध्ये मिडल ईस्ट एका अशा वळणावर आहे जिथे एक छोटीशी ठिणगीही युद्धाचं रूप घेऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.